बाकीचे ऑफलाईन कुठे गायब जाते, हळूहळू गायब होतात सगळे, काय विषय. सुट्टी नाही दिली त्यामुळं. सुट्टी पाहिजे होती काय, आम्हाला सुट्टी नाही, आज सगळ्यांना सुट्टी आहे. चलो स्टार्ट करू. काय 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 घेतलं एनिवन, ऑनलाईन आन्सर द्या. एनिवन. ऑनलाईन. बोलणार आहे का? हॅलो. मेघा. कृष्णा. यस. साक्षी. ते सगळ्याच्या आधी कॅल्क्युलेटेड कॉलम काय कळालंय सगळ्यांना? काय असतं कॅल्क्युलेटेड कॉलम? रो बाय रो गुड. ओके. ठीक आहे. मराठीतून बोल बिंदास, काय नाही. तर जसं समजलंय तसं ना. बोल, घाबरू नको, बोल. काय असतं? विसरली. Calculate the row by row and fill in the column. कॅल्क्युलेट कॉलम काय असतं? कॅल्क्युलेट रो बाय रो करतं, राईट. आणि ते काय असतं? फिजिकली स्टोअर असतं. आणि व्हॉट इज मेजर? ओके. फर्स्ट काय येतं? रो बाय रो कॅल्क्युलेट करतं, देन ॲग्रिगेटेड करतं, म्हणजे एक टोटल व्हॅल्यू, एक सम घेतं, आणि देन ती सिंगल व्हॅल्यू रिटर्न करतं. ते फिजिकली स्टोअर असतं का? नसतं. त्याची प्रोसेस कुठं? बॅकएंडला होती सगळी. ओके. गुड. व्हॉट आर द टू टाइप्स ऑफ मेजर्स? इम्प्लिसिट आणि एक्सप्लिसिट. व्हॉट इज इम्प्लिसिट? ऑलरेडी जे प्रेझेंट्स असतात, ओके, जे आपले कॉलम्स आहेत जे न्यूमेरिकल व्हॅल्यू असतात त्याला काय म्हणतो आपण? इम्प्लिसिट. आणि व्हॉट इज एक्सप्लिसिट? राईट. जे आपण फंक्शन यूज करून लिहितो, जे डॅक्स लिहितोय, ते सगळे काय? एक्सप्लिसिट मेजर्स आहेत. ओके. ठीक. काल कोणते इटरेटिव्ह फंक्शन्स बघितलेलं आपण दोन? राईट. इफ फंक्शन आणि स्विच फंक्शन. स्विच फंक्शन काय करतं? ओके. मल्टिपल. राईट. आणि इफ कधी वापरतो आपण? जेव्हा सिंगल सिंगल कंडिशन असतात तेव्हा. तुमच्यासाठी एक होमवर्क आहे, मी सांगितलं असतं पण नाही सांगितलं. तुमच्यासाठी एक होमवर्क आहे, स्विचच्या आतमध्ये कंडिशन टाकायची की जर ज्याची सॅलरी ग्रेटर दॅन 1 लाख असेल तो हाय प्रायोरिटी, अदरवाईज लो प्रायोरिटी. कंडिशन का आली? काय? त्याचा अॅन्युअल इन्कम इज ग्रेटर दॅन 1 लाख, ते हाय प्रायोरिटी, आणि बाकीचे लो प्रायोरिटी. एक हिंट देतो, तिथं वापरायचं ट्रू ऑर फॉल्स. स्विचच्या आतमध्ये वापरायचं ट्रू ऑर फॉल्स, ते तुम्ही बघता. ओके. ऑनलाईन क्लिअर सगळ्यांना? येस सर. ऑनलाईन. ओके. ठीक आहे. जस्ट वेट अ मिनिट, लोड होतं. सर स्क्रीन विजिबल नाही. विजिबल नाहीये? वेट अ मिनिट. जरा नीट लक्ष द्या सगळे, इम्पॉर्टंट फंक्शन्स आहेत. जस्ट वेट अ मिनिट गाइस. ऑनलाईन. दिसते का स्क्रीन आता ऑनलाईन?
नाही सर. जस्ट वेट मी कट करून पर्यंत जॉईन होतो. ओके ठीक. आपण इटरेटिव्ह फंक्शन बघितलेत, ॲग्रिगेटेड फंक्शन बघितलेत, राईट. ॲग्रिगेटेड फंक्शन कोणकोणते? सम, मीन, मॅक्स, ॲव्हरेज, राईट. आणि इटरेटिव्ह म्हणजे इफ आणि स्विच. आपण आज फंक्शन बघणार आहे ते बघणार आहे टेक्स्ट फंक्शन. कोणते? टेक्स्ट फंक्शन. त्याच्या आधी तुम्हाला असा डाऊट नाही आला की सर जर आपण जे ऑपरेशन आहेत जे पॉवर क्वेरी एडिटरला करू शकतो, राईट, आपण डिलिमिटर वगैरे यूज करून पॉवर क्वेरी एडिटरचा यूज करून आपण बॅकएंडला करू शकतो, ते आपण डॅक्स मध्ये का करतोय? असा डाऊट नाही आला कधी? एनीवन ऑनलाईन? आला कधी विचारणार ऑनलाईन? एनीवन? का करतोय आपण? जे आपण पॉवर क्वेरी बॅकएंडला करू शकतो, एडिटरला करू शकतो, ते आपण इथं पण करतोय, पॉवर बाय डेस्कटॉपला पण करतोय. का करतोय सांगू शकतो कोण? म्हणजे रफली आयडिया काय? ऑनलाईन? एनीवन? ठीक आहे, मी सांगतो. ओके. पॉवर बीआय मध्ये दोन मोड असतात. एक असतो इम्पोर्ट मोड, सेकंड असतो डायरेक्ट क्वेरी मोड. आता इम्पोर्ट मोड म्हणजे काय? जे आपण करतोय, काय केलं आपण? फाईल घेतली, ती इम्पोर्ट केली, ती पॉवर क्वेरी एडिटरला गेली आणि तिथं ऑपरेशन्स केले. का आला इम्पोर्ट मोड? डायरेक्ट क्वेरी मोड म्हणजे काय? डेटाबेस असतं. जेव्हा तुम्ही एमएससी मध्ये जाता तेव्हा डेटाबेस असतात, ते डायरेक्ट कनेक्ट करता तुम्ही, तेव्हा तुम्हाला पॉवर क्वेरी एडिटरला जाऊन काही उपयोग नसते, तर मग टेबल्स दिसत नाही. जे टेबल्स दिसतात ते सगळे पॉवर बाय डेस्कटॉपला दिसतात. त्यामुळे इथे सगळे डॅक्सचे ऑपरेशन परफॉर्म करायचे असतात. तेव्हा आपण जे आता करतोय सर डॅक्सने ऑपरेशन करतो, त्याला काय म्हणतो आपण? डायरेक्ट क्वेरी मोड. इंटरव्ह्यूच्या येतात व्हॉट आर द टू टाइप्स ऑफ मोड इन पॉवर बीआय? वन इज इम्पोर्ट मोड, सेकंड इज डायरेक्ट क्वेरी मोड. दोनचा डिफरन्स काय आला? सर डायरेक्ट आवाज क्वेरी नाही मोड येत तुमचा. काय सगळ्यांनाच नाही येते का? हॅलो हॅलो हॅलो, आता येतं? हो हो सॉरी. सर. ओके. मी आधीचं काय बोललो कोणाच कळलं? ऐकायलाच नाही आलं काही? नाही सर. ओके ठीक आहे. मी काय म्हणलं, तुम्ही आता ओके ओके ठीक आहे, आता येतोय ना? ठीक आहे, लक्ष द्या. ओके. मी काय म्हणलं, आपण जे ऑपरेशन्स करतोय ते पॉवर क्वेरी एडिटरला पण करू शकतो, राईट. बट ते पॉवर बाय डेस्कटॉपला का करतोय आपण? जर माझ्याकडे एक फॅसिलिटी आहे जे पॉवर क्वेरी एडिटरमध्ये सगळे मला ऑप्शन्स दिलेत, तिथं मी करू शकतो, पण मी इथं पॉवर बाय डेस्कटॉपला का करतोय? एनीवन आयडिया ऑनलाईन? आता बोला ना, आवाज येतोय ना माझा? ऑनलाईन? क्वेश्चन का आला माझा? ओके, क्वेश्चन्स का आला? ठीक आहे. सो बेसिकली त्याचं रिझन आहे, पॉवर बीआय मध्ये दोन मोड असतात. एक असतो इम्पोर्ट मोड, सेकंड असतो डायरेक्ट क्वेरी मोड. इम्पोर्ट मोड म्हणजे काय? आपण जे आता आपण करतोय ते इम्पोर्ट मोड करतो. म्हणजे काय केलं, आपल्याकडे एक फाईल आली, ती आपण इम्पोर्ट केली आणि मग त्याच्यावर आपण ऑपरेशन परफॉर्म केले, राईट. ते कुठं केले ऑपरेशन परफॉर्म? पॉवर क्वेरी एडिटरला. बट डायरेक्ट क्वेरी मोड म्हणजे काय? जेव्हा तुम्ही एमएनसी मध्ये जाता तेव्हा तुम्हाला डायरेक्ट डेटाबेस कनेक्शन्स असतात. असे फाईल्स कोणच देत नाही, डायरेक्ट डेटाबेस कनेक्शन असतात. AWS कडून डेटाबेस असतो, SQLचा डेटाबेस असतो, डिफरंट डेटाबेस असतात. ते पॉवर क्वेरी एडिटरला ओपन होत नाही, ते टेबल फॉर्मॅटमध्ये दिसत नाही तिथं. ते सगळे दिसतात ते फक्त कुठे दिसतात? पॉवर बाय डेस्कटॉपला दिसतात. आणि ते जे तुम्हाला त्यावर ट्रान्सफॉर्मेशन करायचं असतं ते कशाचे यूज करून करायचं असतं? डॅक्सचं यूज करून करायचं असतं. तेव्हा आपण जे ऑपरेशन करतोय ते कशा यूज करून करतोय? डॅक्स यूज करून करतोय. त्याला काय म्हणतो आपण? डायरेक्ट क्वेरी मोड. ऑनलाईन क्लिअर? हॅलो. येस सर. हा बोला ना. हा कशाचा? एक मिनिट पाठवतो मी, थांबा थोडं काम पाठवतो मी, 2 मिनिट थांबा. ऑनलाईन क्लिअर? इम्पोर्ट मोड आणि डायरेक्ट क्वेरी मोड? ओके ठीक आहे. आता माझ्याकडे काहीतरी
कॅलेंडर लुकअप नावाचा टेबल आहे. ओके, मला काय करायचं, हे मंथ नेम आहे ना, मंथ नेम त्याला मला शॉर्टमध्ये पाहिजे. म्हणजे मला फक्त पहिले 3 कॅरेक्टर्स हवे. म्हणजे हे जुलै, राईट, जुलैमध्ये काय ना JUL, जानेवारीमध्ये काय ना JN, फेब्रुवारीमध्ये काय ना FEB. मला काय पाहिजे, फक्त फर्स्ट 3 कॅरेक्टर पाहिजे. त्यासाठी फर्स्ट टेक्स्ट फंक्शन आहे लेफ्ट नावाचं. कोणतं? लेफ्ट. ओके, त्याआधी मी काय क्रिएट करणार, एक कॉलम क्रिएट करणार. काय क्रिएट केलं, कॉलम क्रिएट केलं. ओके, याला जस्ट नाम देतो लेफ्ट. माझी रिक्वायरमेंट काय होती, काय एक्स्ट्रॅक्ट करायचं होतं मला, फर्स्ट 3 कॅरेक्टर्स. कधी कधी जेव्हा तुम्ही ट्रान्सफॉर्मेशन करता तेव्हा फुल नेम असेल, पण मॅनेजर आला तो मला पहिलंच नाव पाहिजे, राईट, तेव्हा हे काम येईल. ओके, सो फर्स्ट कोणतं आहे, लेफ्ट. सो मी काय करतो, जस्ट लेफ्ट टाकणार. काय विचारतं ते मला, फर्स्ट टेक्स्ट विचारतंय. टेक्स्ट म्हणजे काय, तुम्हाला कोणत्या कॉलमवर ऑपरेशन परफॉर्म करायचं. टेक्स्ट म्हणजे काय, तुम्हाला कोणत्या कॉलमवर ऑपरेशन परफॉर्म करायचं. कोणत्या करायचे, मंथ नेम नावाच्या. क्लिअर सगळ्यांना, मंथ नेम नावाच्या. ओके, कुठे येते, कॅलेंडर लुकअप मध्ये मंथ नेम आहे, इथं कॅलेंडर लुकअप मंथ नेम. देन तो काय विचारतो मला, नंबर ऑफ कॅरेक्टर्स किती पाहिजे. माझी रिक्वायरमेंट कितीची आता, 3ची. काय कायांची 4 असू शकते, काय कायांची 5 असू शकते. माझी कितीची, 3ची. सो मी इथं काय लिहिलं, 3. देन एंटर. आलं, JUL झालं, एक्स्ट्रॅक्ट झालं, ट्रान्सफॉर्मेशन झालं. ओके, फर्स्ट टेक्स्ट फंक्शन काय आलं, ऑनलाईन. ओके, आता समजा मला राईट साईडनी पाहिजे असतील तर, म्हणजे मला फक्त हे पाहिजे, ULY पाहिजे. काय पाहिजे, ULY. त्यासाठी नेक्स्ट टेक्स्ट फंक्शन आहे राईट म्हणून. आपण लेफ्टनी सर्च करत होतो त्यामुळे लेफ्ट. आता मला कुठून पाहिजे, राईटनी फाइंड करायचे मला, त्यामुळे कोणतं, राईट. ओके, अगेन न्यू कॉलम. राईट. क्वेश्चन्स काय आला, मला काय पाहिजे होतं, राईट साईड पाहिजे, म्हणजे मला काय पाहिजे, UL आणि Y पाहिजे. हे लास्ट 3 कॅरेक्टर्स हवेत मला. ओके, सो काय लिहिणार मी, राईट. जसं लेफ्ट यूज केलं तसंच राईट यूज करायचं, राईट. अगेन विचारलं, टेक्स्ट. टेक्स्ट म्हणजे काय, कोणत्या कॉलमवर ऑपरेशन परफॉर्म करायचं. टेक्स्ट म्हणजे काय, कोणत्या कॉलमवर ऑपरेशन परफॉर्म करायचं. कोणतं करायचं होतं, मंथ नेम नावाच्या. सो इथं मंथ नेम. ओके, किती कॅरेक्टर्स हवे लास्ट पासून, 3, 4 काही लिहा, मी आता 3 लिहितो. ओके, आलं, ULY. एव्हरीवन ऑनलाईन. लेफ्ट का आलं, राईट का आलं. आता मला एक रेंज आहे माझ्याकडे. ओके, माझं अथर्व नाव आहे, माझे 7 लेटर्स आहेत. मला सेकंड लेटर पासून ते थर्ड लेटर पर्यंत नाव हवंय माझं. कुठून, सेकंड पासून ते थर्ड पर्यंत. काय आली, एक रेंज आली, राईट. जेव्हा जे रेंज येते तेव्हा नेक्स्ट टेक्स्ट फंक्शन वर्क करतं मिड नावाचं. मिड म्हणजे काय, एखादं ते रेंजमध्ये वर्क करतं. म्हणजे आता समजा तुमच्याकडे फर्स्ट नेम आणि लास्ट नेम आहे, तुम्हाला फर्स्ट नेम पूर्ण पाहिजे आणि लास्ट नेम फक्त पहिलं लेटर पाहिजे. सो 1 पासून स्टार्ट होईल आणि कुठे संपेल, एखाद्या 5 किंवा 6 पोझिशन संपेल. ही काय झाली, एक रेंज झाली ना, तेव्हा फंक्शन वर्क होतं मिड नावाचं. ओके, अगेन एक न्यू कॉलम क्रिएट करतो. मिड. इज इक्वल टू, डायरेक्ट लेफ्ट वापरलं, राईट वापरलं, सिंपल लिहिलेलं लेफ्ट, LEFT, सिंपल लिहिलं राईट, देन सिंपल अगेन मिड लिहिलं मिड. अगेन विचारते ते टेक्स्ट. टेक्स्ट म्हणजे काय, ऑनलाईन एनिवन, ऑनलाईन, कॉलम नेम. राईट, कॉलम नेम. ओके, तो मंथ नेम, मंथ. देन तुम्हाला काय विचारतोय, स्टार्ट पोझिशन. काय विचारतोय, स्टार्ट पोझिशन. कुठून हवी मला स्टार्ट पोझिशन, सेकंड नंबर पासून हवी आणि एंड झाली पाहिजे 3 नंबर्सला. ओके, सो स्टार्ट पोझिशन काय करतो, 2. तिथून नंबर ऑफ कॅरेक्टर्स किती पाहिजे मला, म्हणजे एंड पोझिशन काय पाहिजे, 3, 4 किती लिहू शकता तुम्ही.
मी 3 लिहितो आता. एंटर. काय होतं माझं? जुलै. सेकंड पोझिशन कोणती आपली? यू. थर्ड पोझिशन कोणती? तिथून 3 लेटर किती? यू, एल आणि वाय. कळालं मिड कसं वर्क करतं ऑनलाईन? लेफ्ट कळालं? लेफ्ट राईट मिड कळालं सगळ्यांना? एव्हरीवन? Yes, sir. कॅलेंडर लुकअपचं कळालं ट्रान्सफॉर्मेशन. आता मी काय करतो? प्रोडक्ट लुकअप मध्ये जातो. बेस्ट. तिथं आपलं एक फेमस क्वेश्चन आहे प्रोडक्ट एसक्यूएल वर. इथं काय डिलिमिटर्स आहेत. काय डिलिमिटर्स आहेत. ओके. आता माझा मॅनेजर येतोय, तो मला म्हणतोय अथर्व मला फक्त HL हवं, म्हणजे फर्स्ट 2 कॅरेक्टर्स हवं. काय हवंय? फर्स्ट 2 कॅरेक्टर्स. फर्स्ट 2 कॅरेक्टर्स कोणते? म्हणजे त्याचं प्रोडक्टचं नाव आहे ना ते. HL म्हणजे काय? हेल्मेट. FK म्हणजे असेल काहीतरी. CA म्हणजे काहीतरी असेल. ओके. हे काही सगळे त्याचे नेम आहेत. मला त्याचा कोड नकोय ना, मला त्याचा कलर नको. कळालं सगळ्यांना? एव्हरीवन ऑनलाईन? ऑनलाईन? ओके. कसं हो, sir. फाईंड करू शकतो? राईटने. कसं राईटने? राईटने कुठं? लेफ्ट करणार. लेफ्टने काय? 2 कॅरेक्टर्स. ठीक. अजून एनीवन ऑनलाईन? बोला ऑनलाईन. काय? लेफ्ट. बर. मिड पण यूज करू शकतो. ओके. बट तुम्हाला माहिती का हायफनची पोझिशन सेकंडलाच आहे? माहिती? इथं फक्त वरती दिसतंय सेकंडला. ती थर्डला पण असते, फोर्थला पण असू शकते. डायनॅमिक आहे ना ती पोझिशन. डायनॅमिक आहे. ओके. सो आपल्याला काय करावं लागेल? आधी हायफनची पोझिशन फाइंड करावं लागेल. बरोबर आहे? हॅलो ऑनलाईन? का आलं? मी लेफ्टनी जर फाइंड केलं तर मला माहिती तर 2 लेटरवर आहे माझ्या. थर्ड लेटर हे मला माहिती. बट सगळ्यामध्ये जर तुमच्याकडे 1000 रेकॉर्ड असेल तर 1000 मध्ये सेकंड सेमच पोझिशन असणार का? सेकंड काय काय 3 लेटर असू शकतं ना, राईट? काय काय 4 लेटर असू शकतं, त्यानंतर हायफन असेल. क्लिअर ऑनलाईन? ओके. सगळं मी अगेन एक न्यू कॉलम क्रिएट. मला फाइंड काय करायचं? फर्स्ट हायफनची पोझिशन फाइंड करायची. जे काय सर्चिंग होणार ते लेफ्ट पासूनच होणार. जिथे त्याला पहिला हायफन भेटेल तिथून तो आपल्याकडनं ती व्हॅल्यू रिटर्न करणार. ओके. सो मला काय करायचं? फर्स्ट हायफनची पोझिशन सर्च करायची. सो सर्च हायफन. जे आपल्याला एखादं सर्चिंग करायचं असतं, एखादं कॅरेक्टर्स, एखादं लेटर, तेव्हा तिथं फंक्शन येतं सर्च नावाचं. मला कंडिशन काय होती? मला HL हवंय, पण HLच्या पुढे हायफन्स वगैरे खूप काय काय लेटर्स आहेत. त्यासाठी मला काय फाइंड करावं लागेल? आधी हायफन फाइंड करावं लागेल. त्यासाठी फंक्शन आहे सर्च नाव. ओके. तो काय विचारतोय? फाइंड द टेक्स्ट. टेक्स्ट म्हणजे काय? कोणतं फाइंड करायचं आपल्याला? काय फाइंड करायचं? हायफन फाइंड करायचं, राईट? काय फाइंड करायचं आहे? हायफन. सो त्याला काय करणार मी? डबल कोट मध्ये हायफन दिला. हायफन. ओके. तो काय म्हणतो नेक्स्ट? विदिन द टेक्स्ट. कोणत्या टेक्स्ट मध्ये हायफन? कोणत्या कॉलम मध्ये प्रेझेंट आहे? प्रोडक्ट SKU नावाचा. जर त्याला विदिन द टेक्स्ट दिलाच नाही तो कुठं शोधणार हायफन? राईट? कुठं शोधणार? का तुम्ही एक पर्टिक्युलर द्या ना, तुम्हाला काय एका पर्टिक्युलर रो मध्ये फाइंड करायचं काय हायफन? नाही, त्या पूर्ण कॉलम मध्ये हायफनची पोझिशन फाइंड करायची, राईट? त्यामुळे काय द्यायचं इथं? प्रोडक्ट कॉलमचं नेम. प्रोडक्ट कॉलमचं नेम काय? प्रोडक्ट SKU. ओके. एवढं दिलं. सर्च हायफन आणि कोणत्या कॉलम मध्ये सर्च करायचंय त्या कॉलमचं नाव. एंटर दाबतो. हॅलो. कामात म्हणून कामात आहे बाय. कोणत्या पोझिशनला आलाय हायफन? थर्ड पोझिशनला, राईट? कोणत्या आलाय? थर्ड पोझिशन. हे काय करते? डायनॅमिकली फाइंड करते. म्हणजे लेफ्टने बाबा तू सर्च कर,
जिथं तुला पहिला हायफन भेटल तिथून मला सगळी व्हॅल्यू रिटर्न कर. डायनॅमिकली सर्च करते. इथं आपण असं टाकलं का लेफ्ट बाबा, लेफ्ट लिह नंतर HL दे, समजा असं काय लिहिलं का? नाही. काय केलं, आधी हायफनची पोझिशन फाइंड केली. क्लिअर सगळ्यांना? ऑनलाईन क्लिअर? थर्ड पोझिशन कशी आली पण ती? त्यांनी हायफनची पोझिशन फाइंड केली ना. आता HL सांग, HL 1 2 आणि हायफन किती नंबरला आहे? थर्ड नंबरला आहे, राईट? त्यामुळे त्यांनी किती दिली? थर्ड पोझिशन दिली. आणि ओके, सर जो नेक्स्ट हायफन आहे तो लास्ट तो वाला. नाही घेतला त्यांनी, तो नाही घेतला त्यांनी. त्यांनी काय केलं, लेफ्टनी सर्च करत आला, त्याला जिथे पहिला हायफन भेटला त्यांनी तो हायफनची व्हॅल्यू रिटर्न केली. जर तो पण हायफन पाहिजे असेल तर वेट, मी पुढे सांगणार आहे. वेट, ठीक आहे, सांगतो पुढे. जस्ट वेट अ मिनिट. आता माझी कंडिशन काय होती, मला फक्त पहिले दोन नाव होते, H आणि L हवं होतं. मला का आली हायफनची पोझिशन? का आली? एव्हरीवन ऑनलाईन? ओके, Yes, sir. ठीक. Yes, sir. ओके, अगेन मी एक न्यू कॉलम क्रिएट करतो. मला काय हवं आता? HL हवं. पहिले दोन नाव पाहिजे. कुठून सर्च करत येणार आपण? कुठून? लेफ्ट साइड. काय रे? ओके, कुठून सर्च करणार आपण? लेफ्टने सर्च करणार. ह्याला फक्त जस्ट SQ कॅटेगरी नाव होतं. कुठून सर्च करायचं आपल्याला? HL कुठून, कोणत्या साईडने चालू होते? लेफ्ट साईडनी, बरोबर आहे का? ऑनलाईन? ओके, सो लेफ्ट. देन टेक्स्ट विचारतोय तुम्हाला, कोणता कॉलम आहे? प्रोडक्ट SKU. देन तू नाही. मग सर्चचा का फायदा काय झाला? इथं बघेन मी ऑपरेशन वापरू सर्च. जस्ट वेट मिनिट, फक्त बघा. इथं सर्च वापरतो, ठीक आहे. काय करायचं सर्च? अगेन हायफन, देन त्याला हायफन भेटलेला आहे ऑलरेडी. ओके, मग इथं काय लिहू मी? प्रोडक्ट SKU सर्च हायफन. ओके, प्रोडक्ट SKU लिहिला प्रोडक्ट SKU आणि देन एंटर. काय दिलं त्याने मला? लेफ्टनी सर्च करत करत कुठपर्यंत दिलं? हायफन पर्यंत दिलं. पण मला हायफन पाहिजे का? नाही पाहिजे. मला काय पाहिजे? फक्त पहिले दोन लेटर्स हवे. काय करू शकतो ह्यामध्ये मॉडिफाय? ऑनलाईन -1 करू शकतो. राईट. -1 जेव्हा प्रोडक्ट SKU त्याची थर्ड पोझिशन आहे, त्यातून एक मायनस केला तर काय निघणार आहे? तुमची सगळी फर्स्ट 2 लेटर्स, सगळे तुमचे प्रोडक्टचे लेटर्स. तिसऱ्या पोझिशनला माझा हायफन आहे, राईट? तिसऱ्या पोझिशनला माझा हायफन आहे, पण मला हायफन पाहिजे का? नाही पाहिजे. आउटपुटमध्ये काय पाहिजे? फक्त त्या प्रोडक्टचं नेम हवंय. जर त्या तिसऱ्या पोझिशनला हायफन आहे, त्यातून जर मायनस केला एक, तर काय मिळणार? पहिले दोन लेटर्स मिळेल. सो इथं काय करतो? -1 एंटर. आलं? ऑनलाईन क्लिअर? Yes. आपण काय केलं? फंक्शन यूज केलं. पहिलं कोणतं होतं फंक्शन? लेफ्ट फंक्शन. सेकंड कोणतं होतं? सर्च फंक्शन. ओके, ऑनलाईन क्लिअर? ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर आहे नक्की सगळ्यांना? आता तुम्हाला डाऊट आलेला की सर माझ्याकडे तर 2 हायफन आहे हायफन 2 मला. आता माझा मॅनेजर येतोय, तो मला म्हणतोय अथर्व मला HL दे, U509 पण दे. राईट? काय म्हणला तो? HL दे आणि U509 पण दे. मला फक्त कलर नको. काय नकोय? कलर नेम नकोय. फक्त काय पाहिजे? HL आणि U509. ते तुम्ही राईटनी पण करू शकता, बट मला लेफ्टनी सर्च करायचं. ओके, काय करायचंय? लेफ्टने सर्च करायचं. काय आलं? कंडिशन काय आली? काय? HL पण दे आणि U509 पण दे. एवढं क्लिअर? ऑनलाईन कळत नाही का? येस ऑनलाईन कळत नाहीये?
बाकीचे हॅलो कळतं कृष्णा सर. कळतंय सगळ्यांना? येस सर. Yes, sir. मेघा हो सर कळतंय. कळतंय ना सगळ्यांना? काय आहे माझी कंडिशन आता? मला HL पाहिजे आणि U509 पण हवे राईट. जेव्हा मी हे बघतोय, जेव्हा मला हे एक्सट्रॅक्ट करायचंय तेव्हा काय येतंय? 2 हायफन्स येतात मध्ये राईट. 2 हायफन आहे. हा काय ओके ठीक आहे. काय करायचंय मला? HL U509 हवे. 2 हायफन आले, 2 कंडिशन. ओके. तेव्हा एक आपण कोड लिहितो म्हणजे फॉर्म्युला लिहितो. तुम्ही आठवते पायथन मध्ये पायथन शिकलाय सगळ्यांना? बेसिक कोडिंग माहिती? व्हेरिएबल काय असतं माहिती का? काय असतो व्हेरिएबल? व्हॅल्यू ज्याच्यात स्टोअर. राईट. ज्याच्यामध्ये व्हॅल्यू स्टोअर होते म्हणजे लाईक ABCD. A=15 म्हणजे ए काय झाला? व्हेरिएबल झाला. त्याच्यामध्ये काय झालं? 15 स्टोअर झाला. त्याचप्रमाणे आपल्याला इथं स्टोरिंग करावं लागतं. काय करावं लागतं? स्टोर. सो आपल्याकडे काय 2 डिलिमीटर आहे. आपल्या सर्चिंग कुठून करायची? लेफ्ट साईडने सर्चिंग करायची. हॅलो बाबा हे कामात होता मग करतो नंतर. हा करतो ना बाय. ओके 2 डिलिमीटर आहे. सो इट इज जस्ट 2 डिलिमीटर. फर्स्ट आपल्याला पहिल्या हायफनची पोझिशन फाइंड करावं लागेल राईट. एवढं तर कळालं सगळ्यांना. 2 डिलिमीटर आहेत माझे. ओके त्यासाठी आपल्याला काय लागेल? पहिल्यांदी पहिल्या हायफनची पोझिशन फाइंड करावी लागेल. ओके ती कुठेतरी स्टोअर करावी लागेल. बरोबर आहे. कुठेतरी काय करावं लागेल? स्टोअर करावं लागेल. सो मी तर स्टोरिंगसाठी एक व्हेरिएबल क्रिएट करतो वॅर नावाचं. काय करेल? वॅर नावाचं एक व्हेरिएबल क्रिएट. जस्ट वॅर म्हणजे काय? व्हेरिएबल. ओके आता व्हेरिएबलला मी काही नाव देऊ शकतो. ABCD तुम्हाला जे पाहिजे ते. मी काय जस्ट फर्स्ट डॅश म्हणून नाव देतो. फर्स्ट डॅश. ओके लिहिलं इज इक्वल टू एवढं कळलं. ओके काय केलं? एक व्हेरिएबल क्रिएट केला फर्स्ट डॅश नावाचा. त्यामध्ये काय करायचं? मला पहिल्या हायफनची पोझिशन स्टोअर करायची. ओके काय करायची? पहिल्या हायफनची पोझिशन स्टोअर करायची. सो जेव्हा आपल्याला सर्चिंग करायचं असतं तेव्हा आपण कोणतं फंक्शन यूज करतो? सर्च. कोणतं फंक्शन यूज करतो? सर्च. सो इथं काय करणार मी? सर्च. ओके कोणता टेक्स्ट फाइंड करायचा? टेक्स्ट कोणता फाइंड करायचा? बरोबर बोललो. काय बोललो? हायफन. काय फाइंड करायचं आहे? हायफन. आपल्या हायफनची पहिली पोझिशन स्टोअर करायची ना. मग फाइंड काय करावं लागेल? हायफनच फाइंड करावं लागेल ना. काय फाइंड करायचं आहे? हायफन कॉमा. कशामध्ये येतो? कोणत्या टेक्स्ट मध्ये? प्रोडक्ट SKU मध्ये राईट. प्रोडक्ट SKU मध्ये. डन. ठीक आहे. पहिल्या हायफनची पोझिशन निघाली. काय केलं मी? एक व्हेरिएबल क्रिएट केला फर्स्ट डॅश नावाचा. त्यामध्ये काय केली? पहिल्या हायफनची पोझिशन स्टोअर केली. ओके आता पहिल्या हायफनची पोझिशन तर मला मिळाली राईट. आता मला सेकंड हायफनची पोझिशन पण काढणं गरजेचं आहे राईट. पहिल्याची मला मिळाली. आता सेकंड हायफनची पण पोझिशन फाइंड करायची मला. सो काय करतो मी? अगेन एक व्हेरिएबल क्रिएट करतो. काय करतो? अगेन एक व्हेरिएबल क्रिएट करतो वॅर म्हणून. त्यामध्ये टाकतो सेकंड डॅश. टाकलं. ओके अगेन हायफनच सर्च करायचं आहे मला. एवढं काय आलंय? हायफनच सर्च करायचंय ऑनलाईन. Yes, sir. ओके सो काय अगेन यूज करणार मी ऑप्शन सर्च. काय करायचंय? हायफनच. हायफन कोणत्या टेक्स्ट मध्ये फाइंड करायचं? प्रोडक्ट SKU. स्टार्ट पोझिशन काय पाहिजे त्याची सांगा? सेकंड हायफनची स्टार्ट पोझिशन आपण काय लिहू शकतो? ऑनलाईन डोकं चालवा जरा. सांगा. तुमच्या समोरच आन्सर आहे. एवढं पण सांगतो. 3 बाय 3
तुला थोडी माहिती ना सेकंड हायफन कोणत्या पोझिशन, हे समोर बघितलं त्यामुळे तुला कळतंय, पण तुम्हाला माहितच नाही ना कोणत्या पोझिशनला. एनीवन? तिथं व्हेरिएबल काय काय? फर्स्ट डॅश नाव फर्स्ट डॅश. ओके, अजून कोणी? एनीवन? एनीवन? बोला रे बोला. काय देऊ शकतो आपण स्टार्ट पोझिशन, काय देऊ शकतो? डोकं चालू, चला. काय तुमच्या समोर आन्सर आहे, मी म्हणलं तुमच्या समोर आन्सर. हॅलो, मला फर्स्ट हायफन मिळालाय, बरोबर आहे. मला काय मिळालंय? फर्स्ट हायफन मिळालाय. त्याचे नेक्स्ट पोझिशन जी असेल ती सेकंड हायफनची असेल ना, बरोबर? कळालं? त्याची नेक्स्ट पोझिशन जी असेल ती कशाची असेल? सेकंड हायफनची. तर मी स्टार्ट पोझिशन काय लिहू शकतो? फर्स्ट डॅश प्लस 1. पहिला हायफन आहे त्याला जर प्लस 1 केलं तर कोणती पोझिशन मिळते आपल्याला? सेकंड हायफनची. क्लिअर? सो मी तर काय लिहू शकतो? फर्स्ट व्हेरिएबल नेम काय होतं? फर्स्ट डॅश. त्याला जर प्लस 1 केलं तर मला काय मिळणार आहे? सेकंड हायफन. ऑनलाईन? क्लिअर? Yes, sir. ओके. Yes, sir. नॉट फाउंड व्हॅल्यू 0 डायरेक्ट. ओके, एवढं काय आलं सगळ्यांना? काय केलं त्यांनी? हॅलो, ऑनलाईन? फर्स्ट काय केलं? व्हेरिएबल क्रिएट केला, फर्स्ट डॅश फाइंड केला, फर्स्ट हायफन फाइंड केला, सेकंड हायफन फाइंड केला. सेकंड हायफन कसा फाइंड केला? तुझा पहिला हायफन प्लस जी पोझिशन असेल ती सेकंड हायफनची असेल, बरोबर? एवढं क्लिअर? ओके, हे दोन व्हेरिएबल क्रिएट केले, राईट. आता मला काय करायचं? व्हॅल्यू रिटर्न करायची. काय रिटर्न करायची व्हॅल्यू? HLU509. काय करायची? व्हॅल्यू रिटर्न करायची, बरोबर आहे. एवढं काय आलं? सो इथे काय लिहितो? रिटर्न. वाय रिटर्न? काय करायची? मला एखादी व्हॅल्यू रिटर्न करायची ना, त्यामुळे रिटर्न. जसं तुम्ही कोडिंग मध्ये करता एखादं रिटर्न वगैरे, ही फंक्शन असेल तर रिटर्न लिहिता, आठवतं सगळ्यांना? तसं आपण काय करतोय? रिटर्न फंक्शन करतो. रिटर्न इफ. ओके, लॉजिकल टेस्ट काय लिहू शकतो गाईज? एनीवन? लॉजिकल टेस्ट काय लिहू शकतो? हॅलो, दुर्वेश? कुठं गेलेला? कसली कोणी दिली सुट्टी? ऑनलाईन? लॉजिकल टेस्ट मध्ये काय लिहू शकतो? लॉजिकल टेस्ट म्हणजे काय? एखादी कंडिशन लिहायची, जसं अॅन्युअल इन्कम ग्रेटर दॅन 1000 वगैरे असताना तशी कंडिशन लिहायची. तेच काय लिहू शकतो? जर मी इथं कंडिशन लिहिली, इफ माय सेकंड डॅश इज ग्रेटर दॅन 0. काय कर? इफ माय सेकंड डॅश इज ग्रेटर दॅन 0. एवढं काय आलं? हा, पुढे सांगतो, क्लिअर करतो. इफ एवढं तर काय आलं? माय सेकंड डॅश इज इक्वल टू 0, इज ग्रेटर दॅन 0. हे जर असेल तर रिझल्ट ट्रू म्हणतोय तो. हे जर असेल तर बाबा लेफ्टनी सर्च कर. काय कर? लेफ्टनी सर्च कर. सेकंड डॅश हा ग्रेटर दॅन 0च असणार आहे ना ऑलवेज. नेहमी तो 0च्या पुढच्याच पोझिशनला असणार आहे, राईट? 0च्या पुढच्याच पोझिशनला असणार आहे. त्यामुळे काय करतो आपण? सेकंड डॅश इज ग्रेटर दॅन 0. काय कर बाबा? तू लेफ्टनी सर्च कर. लेफ्टनी सर्च करत आहे म्हणजे काय लिहिणार इथं? कोणतं फंक्शन यूज करणार? लेफ्ट. लेफ्ट कोणता टेक्स्ट फाइंड करायचा?
प्रोडक्ट एसक्यू फिक्स, प्रोडक्ट एसक्यू. बाबा लेफ्टनी फाइंड करत आहे, कोणत्या कॉलम मध्ये करत आहे, प्रोडक्ट एसक्यू नावाच्या, प्रोडक्ट एसक्यू कॉम. नंबर ऑफ कॅरेक्टर्स किती हवेत, तुम्हाला तर माहिती नाही कोणत्या कॅरेक्टरला काय, नंबर ऑफ कॅरेक्टर्स किती हवे. बेसिक लॉजिकल गोष्ट आहे. येस हा सेकंड डैश ग्रेटर देन 0 हाँ नहीं रिटर्न है रिटर्न लिखा है ना, रिटर्न के अंडर इफ लिखा है हमने. वो क्या बोल रहा है, नंबर ऑफ कैरेक्टर्स कितने चाहिए, काय लिहू शकतो नंबर ऑफ कैरेक्टर्स मध्ये, काय काय सेकंड डॅश पुढे ओके. सेकंड डॅश लिहू का फक्त, ठीक लिहू सेकंड डॅश, सेकंड डॅश लिहू, बरोबर ना. जर बाबा तुला प्रोडक्ट सेकंड डॅश इज ग्रेटर दॅन 0 असेल तर लेफ्ट साइडनी सर्च करते, एवढं तर कळलं, लेफ्ट साइडनी सर्च करत आहे प्रोडक्ट एसक्यू नावाच्या कॉलम मध्ये, तिथं तर ती व्हॅल्यू ट्रू निघाली. ओके, ती व्हॅल्यू ट्रू निघाली तर मला काय रिटर्न कर, सेकंड डॅश नंतर, सेकंड डॅशच्या आधीचे काय कर, व्हॅल्यू रिटर्न कर. सो काय लिहिणार मी तर सेकंड डॅश, बरोबर आहे. अदरवाईज अदरवाईज रिडल्स फॉल्स असेल तर मला आहे तशी व्हॅल्यू रिटर्न कर प्रोडक्ट एसक्यू मधली. तो काय काम येतं, प्रोडक्ट एसक्यू, दाबू एंटर. आलं का, HLU509 बट हायफन पण आला हा साईडला. काय करू शकतो मग ते हायफन, सेकंड डॅश -1 -1. क्लिअर आलं. माझी रिक्वायरमेंट काय होती, HLU509 हवंय मला. आलं, सगळे आले, फर्स्ट जे कॅरेक्टर असेल रेड कलरच्या आधीचे सगळे कॅरेक्टर्स आले. क्लिअर सगळ्यांना, ऑनलाईन डोक्यावरून गेलं. सर माझा एक डाऊट होता. ऑनलाईन क्लिअर सगळ्यांना, एकालाच का आलंय का. सर ते सेकंड डॅश मध्ये नाही कळालं मला, फर्स्ट डॅश +1,0 का केलं. ओके सांगतो, राईट सांग, पूर्ण सांगतो. अजून कोणाला काय डाऊट्स, एनीवन, बाकीच्यांना का आलं सगळ्यांना, म्हणजे कृष्णा सर रिपीट करायचं. माझा क्वेश्चन काय आला, मॅनेजरचा क्वेश्चन काय होता की बाबा मला HLU509 दे. आपण ते पॉवर पॉइंट एडिटर मध्ये काय करायचो, डिलिमिटर यूज करून करायचो. बरं आता आपल्याकडे आहे का डिलिमिटर, काय ऑप्शन्स आहेत का, आपल्याकडे काय आता फक्त डॅक्स आहे, काय फक्त डॅक्स आहे. सो त्यामुळे काय केलं, मला 2 डिलिमिटर हे मला माहिती, काय आलं, मला 2 डिलिमिटर आहे हे मला माहिती. बट त्या 2 डिलिमिटरची पोझिशन माहिती का तुम्हाला, काय एक फिक्स पोझिशन आहे कोणत्या डिलिमिटरची, नाहीये. ते जी पोझिशन ती डायनामिक असणार आहे, ती व्हॅरी करणार आहे. सो मला काय करावं लागेल, फर्स्ट ती पोझिशन फाइंड आउट करावं लागेल, बरोबर आहे. एवढं काय आलं, ते काय करावं लागेल, पोझिशन फाइंड आउट करावं लागेल. सो मी काय केलं, पहिल्यांदा फर्स्ट डॅशची पोझिशन फाइंड आउट केली, म्हणजे काय पहिल्या हायफनची पोझिशन फाइंड आउट केली. काय केलं, एक व्हेरिएबल क्रिएट केला, त्यामध्ये फर्स्ट हायफन ठेवला, काय केली ती पोझिशन सर्च आउट केली, कुठेतरी ती पोझिशन मिळाली असेल त्याला, आणि ती काय केली त्यांनी ह्या वॅर मध्ये स्टोअर केली. काय केली, वॅर मध्ये स्टोअर केली. कुठल्या पोझिशनला होती, 3rd नंबरला होती असं समजा. ओके, सो व्हेरिएबल 1 मध्ये काय आलं, 3 नंबर. काय आलं एवढं, काय आलं, व्हेरिएबल फर्स्ट डॅश मध्ये काय आलं, 3 नंबर आलं. पहिली पोझिशन त्यांनी फाइंड केली. आता ओके, मला काय करायचं, तर सेकंड पोझिशन फाइंड करायची. काय करायची, सेकंड पोझिशन फाइंड करायची. ओके, जी सेकंड पोझिशन फाइंड करणार आहे मी, ती पहिल्या पोझिशनच्या नंतरच असणार ना, काय असणार, ती पहिल्या पोझिशनच्या नंतरच असणार आहे. सो मी काय केलं, अगेन वॅर सेकंड डॅश इज इक्वल टू अगेन सर्च ऑपरेशन, फाइंड आउट काय करायचं मला, हायफन
कोणत्या ह्याच्यामध्ये? प्रोडक्ट एसक्यू नावामध्ये. ओके, आता मला काय करायची होती? सेकंड पोझिशन फाइंड आउट करायची होती. ती कुठं असणार आहे? पहिल्या हायफन नंतरच असणार आहे, ऑलवेज +1 मध्येच असणार आहे. तेव्हा मी इथं काय लिहिलं? फर्स्ट डॅश +1. काय केलं मी? फर्स्ट डॅश +1. मेगा क्लिअर? कॉमा 0 का दिला ना? वेट देतो. फर्स्ट डॅश +0 आणि कॉमा 0 का देतो? इथं नॉट फाउंड व्हॅल्यू होती. जर ती व्हॅल्यू काय मला मिळाली नाही तर काय दे मला रिटर्न मध्ये? 0 दे. त्यामुळे तिथं 0 टाकला. डायरेक्ट लूप मध्ये गेला असतो. क्लिअर? ऑनलाईन Yes, इथं काय sir. विचारलं त्याने मला? स्टार्ट काय विचारलेलं आहे मला? कॉमा दिल्यानंतर स्टार्ट ऑफ कॅरेक्टर्स कुठे स्टार्ट व्हायला पाहिजे? फर्स्ट डॅश +1 आणि इथं काय विचारत होतं मला? नॉट फाउंड व्हॅल्यू. त्याचं मिळालीच नाही व्हॅल्यू तर काय करू? 0 रिटर्न कर. सिम्पल. मेगा क्लिअर? हो सर. ओके, हे 2 व्हेरिएबल फाइंड केले मी. त्यामुळे मला काय मिळाली? फर्स्ट हायफनची पोझिशन मिळाली, सेकंड हायफनची पोझिशन मिळाली. इथपर्यंत क्लिअर आहे सगळे? ओके, आता हे जर पोझिशन मिळाले तर मला ती व्हॅल्यू रिटर्न करणं गरजेचं आहे. राईट, मला काय करायचं आहे? ती व्हॅल्यू रिटर्न करणं गरजेचं आहे. त्यामुळे काय यूज केलं मी? रिटर्न्स यूज केलं. काय यूज केलं? रिटर्न. ओके, देन काहीतरी कंडिशन असणार ना रिटर्नसाठी. तुम्ही काय रिटर्न अशीच व्हॅल्यू देणार आहे का? त्यांनी फक्त ही पोझिशन फाइंड केली, सेकंड पोझिशन फाइंड केली, रिटर्न काय देणार? काहीतरी व्हॅल्यू द्यायची. सो रिटर्न इफ, इथं काय वापरलं मी? सेकंड डॅश इज इक्वल ग्रेटर दॅन 0. सेकंड डॅश इज ग्रेटर दॅन 0 का वापरलं मी? सांगू शकतो कोण? आपल्या कुठून व्हॅल्यू हवी? सेकंड डॅश पासून हवी. जर इथं मी फर्स्ट डॅश ग्रेटर दॅन 0 लिहिलं असतं तर ते HL ला अडकून लूप मधून बाहेर पडलं असतं. राईट? का बाहेर पडलं असतं? आपले फर्स्ट डॅश कुठे येत होता? 3 नंबरला. पण त्याच्या पुढची पण आपल्याला व्हॅल्यू हवी ना. त्यामुळे आपण काय लिहिलं? सेकंड डॅश इज ग्रेटर दॅन 0. सेकंड डॅश इज ऑलवेज ग्रेटर दॅन 0 असणार आहे. ऑलवेज 0 असणार आहे. काय असणार आहे? ऑलवेज 0 असणार आहे. ओके, सेकंड डॅश इज ग्रेटर दॅन 0. मग बाबा आतमध्ये जाते. कुठून सर्च आउट करायचं? लेफ्ट साईडने सर्च आउट करायचं. त्यामुळे काय यूज केलं मी? लेफ्ट. कोणत्या कॉलम मध्ये सर्च आउट करायचं? प्रोडक्ट एसक्यू नावाच्या. कुठपर्यंत सर्च करायचं? सेकंड डॅश पर्यंत सर्च करायचं. कुठपर्यंत सर्च करायचंय? सेकंड डॅश पर्यंत सर्च करायचंय. इफ त्या सेकंड डॅश पर्यंत सर्च कर. जर तुला व्हॅल्यूज मिळाल्या तर तुम्हाला व्हॅल्यू रिटर्न कर. अदरवाईज काय कर? मला आहे तसा प्रोडक्ट एसक्यू रिटर्न कर. ओके, आणि हे -1 काय यूज केलं मी? मला आता हायफन येत होता, सेकंड डॅश येत होता, त्यामुळे काय यूज केलं मी? -1. मग त्यांनी काय व्हॅल्यू दिली ऑटोमॅटिकली? HLU509 दिल्या का? सगळ्या व्हॅल्यू तशाच देतो. दिल्या? क्लिअर ऑनलाईन? Yes, sir. Yes, sir. कम्प्लीट क्लिअर? दुर्गेश क्लिअर नक्की? आशिष दोघींना नक्की? अभि? थर्ड डैश तो सेम ही कर हाँ सेम ही ये फक्त थर्ड डैश रहता और एक क्रिएट करो वेरिएबल, देन इधर थर्ड डैश की पोजीशन डालो. इथं काय टाकायचं? सेकंड डॅश ची पोझिशन टाकली. इथं काय टाकायचं? फक्त थर्ड डॅश टाका. थर्ड डॅश इज ग्रेटर दॅन 0. मला थर्ड डॅश पण मिळणार. पण क्वेरी एडिटरच असतं ना. मी काय म्हणलं, पॉवर बीआय मध्ये 2 मोड आहे, एक डायरेक्ट मोड आणि एक इम्पोर्ट मोड आणि एक डायरेक्ट क्वेरी मोड. इम्पोर्ट मोड आपल्याकडे आता फाईल आहे त्यामुळे आपण इम्पोर्ट मोड करू शकतो. बट जर तुमच्याकडे डेटाबेस आला, तुम्हाला इथे ट्रान्सफॉर्मेशन करायचं सगळं युझिंग डॅक्स, तेव्हा काय करणार? तेव्हा तुम्हाला क्वेरीज लिहावं लागणार. ह्याला काय म्हणतो आपण? डायरेक्ट क्वेरी मोड लिहितो म्हणतो. सॉरी. क्लिअर? ऑनलाईन क्लिअर? Yes, sir. Yes, sir. कसं गेलं? डोक्यावर नाही गेलं ना कोणाच्या? नक्की आत्ताच सांगा मला. इझी आहे. अभिषेक, दिव्या, कल्याणी, किरण. ओके. कृष्णा, मेघा, निकिता. Yes, sir. Yes, sir. ओके. निकिता. Yes, sir. Understood. ओके. प्रसाद, प्रतीक, प्रियंका. Yes, Yes, sir. sir. Yes, sir. ओके गुड. राहुल, साक्षी. ओके. Yes. ओके. संध्या, श्रद्धा, श्रुती. तेजस, विकास, वृषाली.
Yes, sir. Yes, sir. Yes, sir. ओके गुड. काय हे तर आता फक्त तुम्हाला प्रॅक्टिसची गरज आहे. फक्त प्रॅक्टिसची गरज आहे. कन्सेप्ट काय कळाली, फाइंड आउट कसं करायचं कळालं. अशी जर सिच्युएशन आली, तुम्हाला कोणी इंटरव्ह्यूला विचारलं, येऊ शकतं. सोपं आहे ना. काय केलं मी, फक्त व्हेरिएबल डिक्लेअर करेल. फक्त तुम्हाला पोझिशन फाइंड आउट करायचं, दॅट्स इट. आणि तिथून व्हॅल्यू रिटर्न्स करायचं. ओके. टेक्स्ट फंक्शन काय आले, कोणकोणते बघितले आपण? लेफ्ट, राईट, मिड, सर्च, राईट, आणि अजून झालं ना एवढं. सर्च, लेफ्ट, मिड, राईट. राईट. अगेन मी कॅलेंडर लुकअप केलं आणि तिथे आपण लेफ्टचं काहीतरी सर्च केलेलं. ओके. आता हे जे आहे ते कुठे आहे? लोअर ह्याच्यामध्ये, लोअर लेटर्समध्ये. राईट. लोअर लेटर, अप्पर लेटर माहिती माहिती ना? अरे लोअर लेटर काय म्हणतात त्याला? कॅपिटल, स्मॉल लेटर, सॉरी स्मॉल लेटर्स मध्ये. राईट. हे जुलै स्मॉल लेटर्स मध्ये. मला काय हवंय, मला कॅपिटल लेटर्स मध्ये हवंय. कशामध्ये हवंय? कॅपिटल लेटर्स मध्ये हवंय. काही नाही, जस्ट लेफ्टच्या आधी अप्पर टाकायचं. अप्पर. ओके. काय टाकलं? लेफ्टच्या आधी अप्पर अँड एंटर मार. झालं सगळं कॅपिटलाइज. जर लोअर पाहिजे असतं तर लोअर, जस्ट होमवर्क तुमचा लोअर. ठीक आहे. तिथं होऊन जाईल. क्लिअर? अप्पर लोअर. टेक्स्ट फंक्शन क्लिअर सगळ्यांना? क्लिअर. थांबायचं, घ्यायचं. डॉक्युमेंट चाललंय का घेऊ? घेऊ ना. ऑनलाईन घ्यायचं ना अजून? नको सर. नको सर. हो. अरे घेऊ ना अजून. आज निवांत लेक्चर चालणार होतं जास्त वेळ. घ्यायचं का नको? एकदाच सांगा ऑनलाईन. नको सर. नको सर. नको. ठीक आहे. छोटंसं फंक्शन बघून जाऊ. ठीक आहे. ऑफलाईन घ्यायचं ना. टेक्स्ट फंक्शन बघितले. आता आपण थोडे टाइम फंक्शन बघू. नॉर्मली काय नाही, लगेच होणार. टाइम हार्ड नाही काय. टाइम फंक्शन बघू. मला काय करायचं, मला करंट डेट बघायची. ही माझे कार्ड व्हिज्युअल आहे, त्याच्यावर मला एक करंट डेट बघायची. काय आली? काय बघायची? करंट डेट बघायची. ओके. काय करतो, एक मेजर क्रिएट करतो. एक मेजर क्रिएट करतो. इथं लिहितो करंट. कधीची डेट बघायची? आजची. आजला इंग्लिश मधून काय म्हणतात? टुडे. जस्ट यूज करा टुडे. दॅट्स इट. एंटर. काय यूज केलं? टुडे ओनली. जस्ट टुडेला ह्याच्यामध्ये ट्रॅक करतो कार्ड व्हिजन. काय तारीख? 26 आहे ना, बरोबर. इथे टाइम काय दाखवतोय? 00 दाखवतोय. अजून जेव्हा तुम्हाला टाइम आणि डेट एक साथ बघायचे असेल, टुडेच्या ऐवजी फक्त आत्ताला काय म्हणतात? करंट सिच्युएशनला काय म्हणतात इंग्लिश मध्ये? काय? नाव. काय म्हणतात? नाव. सो इथं जस्ट यूज करा नाव. एंटर दाबा. काय दिसलं? डेट पण आणि टाइम. टुडेने काय दिसते? फक्त डेट दिसते. नावने काय दिसतं? तुम्हाला डेट पण दिसते आणि टाइम पण. हे जर उद्या रिफ्रेश मारलं तर 27 तारखेने जो काही टाइम असेल तो दिसेल. ओके. ऑनलाईन क्लिअर? Yes. Yes. Yes, sir. Yes, sir. दिसते का? ओके. सो आपण थांबूया तिथे. ठीक आहे. टेक्स्ट फंक्शन जरा हेवी झाले वाटतं. हो ना? हा, ऑनलाईन टेक्स्ट फंक्शन हेवी झालेत ना? हो सर. हो सर. ठीक आहे. काय नाही. थोडं रिवाइज करा. एकदा
वाटल्यास तर लेक्चर अपलोड केल्यानंतर बघा परत लेक्चर कसं फाइंड आउट करा. उद्या सुट्टी नाही, उद्या कोणता वार आहे? करतो आता, लगेच करतो, तुमच्या समोर करतो. सॅटर्डेला सुट्टी ना, या सॅटर्डे हा बाबा एक सुट्टी मिळते, राहू दे की मला. घेऊ आपण टॅक्स घेऊ ना. ठीक आहे, ऑनलाईन थांब, मला अटेंडन्स घेतो ऑनलाईन. जस्ट वेट. ऑनलाईन झालेला आहे, जाऊ शकता. थँक्यू. रिवाइज करा फक्त हे आजचे टेक्स्ट फंक्शन सगळे. ऑफलाईन अटेंडन्स